नमस्कार शेतकरी बांधवांनो. सगळ्यात मोठी चूक जे आजकालचे शेतकरी करतात ते म्हणजे कमी नॉलेज घेणं. नॉलेज जेवढं भेटेल तेवढं लोकांनी घ्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगणार आहे की कोणतं नॉलेज घ्यायचं. नॉलेज म्हणजे कसं घ्यायचं तर हे लक्ष द्या. आता ह्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही असे पीक करू शकता की त्याच्यामध्ये तुमचा खर्चही निघेल आणि तुमची शेती ही तुम्हाला परवडणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता ही आहे तूर. आता ह्याची आम्ही शेंडे छाटणी करणार आहोत इथून पुढे. आता तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, याच्यामध्ये आम्ही आता तुम्हाला काहीच दिसत नाहीये, पण आम्ही त्या पूर्ण शेतीचा जो खर्च आहे हा आम्ही ऑलरेडी काढून घेतलेला आहे. हा म्हणजे कसा काढून घेतलेला आहे तर तुम्हाला पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आज तुम्ही बघू शकता की सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञान चालवले आणि आम्ही ह्याच्या आधी एक व्हिडिओही टाकला होता. त्याच्यामध्ये आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या शेतीमध्ये आम्ही आमची तूर अजून 3 ते 4 महिन्याचे झालेले, तेवढ्यातच आम्ही आमचं 3 महिने झालेले त्याच्यामध्ये आम्ही आमचं पूर्ण प्रॉफिट काढून घेतलेलं आहे. तर ते कसं आहे हे तुम्हाला मी पुढच्या 5 मिनिटात सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण की ह्याच्यानंतर आम्ही असेच व्हिडिओ टाकत राहणार आहेत. हे तुम्हाला दिसले पाहिजे, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बटन तुम्हाला खाली मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर आम्ही कसं काढलं ह्याच्यामधून आमचं प्रॉफिट, कसं आम्ही फायद्यामध्ये आहोत सध्या तुरीसाठी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही तूर जी आहे ती आहे 7 फुटाच्या अंतरावरती. तर ह्याच्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ टाकला होता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तूर आणि उडीद याचा एक व्हिडिओ टाकलेला आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही काय केलं होतं की प्रत्येक तुरीची रांग ही 7 फुटावरती आणि त्याच्यामध्ये आम्ही 3 रांगा उडदाच्या ठेवल्या होत्या. 3 ते 4 रांगा उडदाच्या ठेवल्या होत्या आणि 7 फुटावरती तूर तूर ठेवली होती. त्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. एक ट्रॅक्टरला एक ज्ञान वापरून एक 7 फुटावरती तुरी लावल्या होत्या आणि मध्ये 4 लाईनी उडीदाच्या लावल्या होत्या. तर अवघ्या 3.5 महिन्यामध्ये आमचा उडीद पूर्ण निघलेला आहे आणि आमच्या तुरीची हाईट पण तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती की काही परिणाम झाला नाही त्या आंतरपिकामुळे. तुम्ही कोणतंही पीक मध्ये घेऊ शकत नाही. तुम्हाला तिथे ज्ञान पाहिजे की कोणतं पीक तुम्ही एक आंतरपीक कोणतं घेऊ शकता. ठीक आहे. तर हे ज्ञान असेल तर तुमचं सक्सेसफुल सगळं बघू शकता. तुम्ही बघू शकता 3 महिन्याची तूर आहे ही. त्याला फुटवे पण खूप चांगल्या प्रकारात आलेत. आता आम्ही छाटणी घेणार आहेत, त्याच्यामुळे अजून त्याला फुटवे चांगले लागणार आहेत. ठीक आहे. तर आम्ही याच्यामध्ये 1 एकरामध्ये आम्ही 7 फुटावरती तूर लावली, त्याच्यामध्ये उडीद लावला. तर ह्याचा फायदा काय झाला आम्हाला, तर अवघ्या 3.5 महिन्यामध्ये आमचा उडीद तिथून निघालेला आहे, पूर्ण निघालेला आहे. तर तुम्हाला आता मी सांगणार आहे की कसं आम्ही 3.5 महिन्यामध्ये आम्ही कसं प्रॉफिटमध्ये आहोत. जर जवळजवळ 1 एकरामध्ये आम्ही याच्यामध्ये जो उडीद लावलेला होता तो आता निघालेला आहे आणि त्याचं आम्ही वजन केलेलं आहे. तर तो जवळजवळ निघलेला आहे आमचा 4 ते 5 क्विंटल. जवळजवळ 5 क्विंटलच आहे, पण आपण 4 ते 5 क्विंटल पकडू. जसं की तुमच्या शेतावरती डिपेंड आहे, तुमच्याकडे पाऊस किती होतो त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आमचं 4 ते 5 क्विंटल उडीद ऑलरेडी निघालेला आहे आणि आता सरकारचा रेट आहे 7,500 रुपये. सरकारी जे गव्हर्नमेंटने जो रेट दिलेला आहे तो आहे 7,500 रुपये. तरी आपण पकडू 7 ते 8 हजार जरी आपल्याला याच्यामध्ये कोणताही रेट मिळाला तरी आम्हाला आता याच्यामध्ये जो उडीद झालेला आहे 1 एकरामध्ये तो झालेला आहे 35 ते 40 हजार रुपयाचा. म्हणजे आमचं जे पेरणी होती, जे खुरपणी होती, जे तण काढणं होतं, जे उडीद काढणं होतं किंवा हे जी पेरणी सगळं होतं ते आमचं ऑलरेडी आमचा खर्च पूर्ण निघालेला आहे. उलट आम्ही प्रॉफिटमध्ये. तर आता ह्या तुरीचं काय, तर ही तुरी आम्हाला फायद्यामध्येच होणार आहे. काहीही खर्च झाला तरी तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे उडदामधून. तर हे ज्ञान तुम्हाला पाहिजे की कोणतं तुम्ही आंतरपीक लावायचे. नुसतं आंतरपीक करायचं नाही तर किती अंतरावरती काय करायचंय. आणि अक्षरशः मी ह्याच्यानंतरही अजून 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर हे जे अंतर आहे, तुम्ही म्हणताल आता काय हा फायदा, तर अक्षरशः आमची तूर ही पूर्ण चिकटते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यावेळेस तुमच्या तुरी अशा 7 फुटावरती असणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय, की जे आपण स्टार्टिंगला जे पाऊस आल्यामुळे जे गवत येतं, तण येतं, तर ह्यासाठी आम्ही आता ह्याच्यामध्ये पूर्ण रोटा मारलेला आहे. तर रोटर मारल्यामुळे काय झालेलं, आमची जमीन भुसभुशीत झालेली आहे. आमच्या तुरीच्या मुलांना पण आता अजून जास्त इकडे येता येणार आहे आणि त्यांना एक सरफेस भेटणार आहे मोठा पाणी शोषण करण्यासाठी आणि सगळं. आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता पुढे जाऊन काय करणार आहेत, ह्याच्यामध्ये तुरीमध्ये आम्ही ठिबक सिंचन टाकणार आहेत. आम्ही तिकडे ठिबकची ऑलरेडी पाईपलाईन टाकलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही ठिबक टाकणार आहेत, पण त्याच्या आधी आम्ही काय करणार आहेत, तिथं माती लावून घेणार आहेत. पूर्ण एकदा माती लावून घेतली की ते झाडांना आधार पण होणार आहे. आणि ज्यावेळेस आमचे तुरीचे खोड ज्यावेळेस एवढे मोठे होईल त्यावेळेस त्याला झाडे पडू नये म्हणून ज्यावेळेस आपण माती लावतो तर त्याचाही त्याला आधार होणार आहे. आणि तुम्ही अक्षरशः आम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की हे झाडे कसे एकमेकाला चिकटतात आणि आम्ही कसं ह्याच्यामध्ये किती ॲव्हरेज काढतो ते. तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे मित्रांनो. शेती करायची सोपी आहे, फक्त तुम्हाला एक ज्ञानाची गरज आहे, एक तुम्हाला टाइम द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे होणार आहे. मी आता तुम्हाला खोटी माहिती देणार नाही. तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं तुम्ही पुढे 2-3 महिन्यामध्ये बघा की आम्ही रिझल्ट काय आणतोय. आज आहे 30 ऑगस्ट. 30 ऑगस्टला हा व्हिडिओ मी शूट करतोय. 30 ऑगस्ट 2025. तुम्हाला मी दिवाळीनंतर आणि डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये मी तुम्हाला ज्यावेळेस याची व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवरती त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच 7 फूट अंतर तुम्ही आता बघू शकता. 7 फूट अंतर
मिळून येण्यासाठी तुरीला खूप भक्कम व्हावं लागतं, खूप मोठं व्हावं लागतं. आणि त्यावेळेस आम्ही कसं त्याच्यामधून आम्ही 10 क्विंटल 20 क्विंटल 30 क्विंटल किती जो काही आकडे येईल भविष्यामध्ये तो आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. आणि तुम्हाला आम्ही नक्कीच चांगला एक 1 लाख रुपयाची तूर आम्ही ह्या एका एकरामध्ये करून दाखवणार आहे. तर ह्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी असे खूप व्हिडिओ टाकत राहतो. कधी कधी थोडे एंटरटेनमेंटसाठी पण काही व्हिडिओ टाकत राहतो. तर तुम्ही ते ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ते येणार नाहीत आणि बघायला भेटणार नाहीत. तर सबस्क्राईब करा साध्या भोळ्या शेतकऱ्याला. आणि हे जे इनिशिएटिव्ह आम्ही चालू केलेलं आहे, हे एक आम्ही प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना थोडं जागृत करण्यासाठी, तर त्याला पण तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू परत.